नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता बहूनां जन्मना मनते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः मग साधू संगे सोबटा ओजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा आव्हांटा डावलुनी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचार करत आहोत। 4 प्रकारची पुण्यकर्म करणारे भक्त भगवंताची भक्ती करतात, सेवा करतात। त्यातला पहिला भक्त आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि ज्ञानी महात्मा हा चौथा भक्त आहे। त्या चौथ्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म राहिलेलं नाही। भगवत स्वरूपाला एकरूप झाल्यानंतरसुद्धा ज्याच्या भक्तीमध्ये किंवा प्रेमामध्ये अंतराय पडत नाही। ज्याप्रमाणे गंगा समुद्राला जरी मिळाली तर समुद्राशी संयोग तिचा तुटत नाही, खंडित होत नाही। मिळवणी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होवनी मज तैसे सर्वस्वे भजती मत स्वरूपालाही प्राप्त होतात। म्हणजे निश्चय त्यांचा असा आहे की परमात्मा आणि मी एक स्वरूपानेच आहे, पण तरीसुद्धा कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्तीच्या व्यवहारामध्ये खंड पडत नाही। अशा चौथा असणारा जो ज्ञानी भक्त त्याला शास्त्रही कोणत्या प्रकारचं कर्तव्य कर्म सांगत नाही। मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही मनोनी भक्त एक पाही ज्ञानी आजो। त्याचं कारण त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाल्यामुळे भेद आणि तत्सापेक्ष अभेदाचा असणारा अंधकार दूर झालेला आहे। जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेदाभेदांचे कडवसे मग मीची झाला समरसे आणि भक्तही तेवीची। कारण तो भक्त मला स्वतः परमात्म्याला आत्मा मानतो, मी सुद्धा त्याला माझा आत्माच म्हणतो। वास्तविक सर्वच भक्त उदार आहे म्हणजे उत्कृष्ट आहे, परंतु ज्ञानी भक्त एवढा प्रिय आहे की भगवान म्हणतात तो मला माझा आत्मा वाटतो। ज्ञानीत्वात्मैव मे मतम। आणि असा ज्ञानी भक्त भगवंताला सुद्धा प्राप्त होण्यासाठी फार दिवसाची वाट बघावी लागते। भगवान म्हणतात त्याच्या जीवनाचा हा प्रवास इथपर्यंत तो झाला आहे, तो काही सामान्य प्रवास नाही। बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वम इति समहात्मा सुदुर्लभः। ज्या जन्मामध्ये आपल्याला थोडं थोडं पुण्य संग्रह करता येतं अशा असणाऱ्या उत्तम जन्माचा संयोग प्राप्त झाला आणि त्या सगळ्या जन्माचाही विशिष्ट परिपाक ज्या मनुष्य देहामध्ये होतो असा सगळ्या सुकृताने संपन्न असणारा, जसा की ज्ञानोबारांचं प्रमाण आहे ना, बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी। हे बहुता सुकृताची जोडी म्हणजे प्राप्ती आहे। अनेक जन्माच्या सुकृताचा संचय केल्यानंतर तो संचय एकत्र झाल्यानंतर जो विशिष्ट प्रकारचा उत्तम जन्म प्राप्त होतो, असे अनेक जन्म झालेले आहे सुकृत गोळा करण्याकरता। आणि सुकृताचा संचय ज्या जन्मामध्ये फल देण्याकरता प्रवृत्त झाला असा असणारा जो शेवटचा जन्म किंवा ज्या जन्मामध्ये ब्रह्मज्ञान होतं तो त्या जीवाचा शेवटचा जन्म असतो। ब्रह्मज्ञान झालं की त्यामध्ये कारण देहाची निवृत्ती होते, सूक्ष्म देहाचा बाध होतो आणि स्थूल देहाचं आयुष्य आहे तोपर्यंत ते राहत असतं। म्हणजे तिन्ही देहाचा संबंध ज्ञानी पुरुषाचा तुटून जातो। जेव्हा त्याला संशय विपर्यरहित दृढ अपरोक्ष ज्ञान होतं की नाही, अहम ब्रह्मास्मी त्याकारक असं ज्ञान झाल्याबरोबर त्याच्या ठिकाणचं अनादिकालापासून असणारं जे आत्मस्वरूपाचं अज्ञान, ज्याला अविद्या म्हणतात किंवा ज्याला कारण शरीर म्हणतात, ते त्याच क्षणामध्ये जळून जातं। संचित कर्माचाही भाग जळून जातो, प्रारब्ध त्याला भोगून संपवावं लागतं आणि क्रियमान कर्म त्याला अजिबात लागत नाही। हा त्या महापुरुषाचा शेवटचा जन्म असतो। एकदा त्याचा स्थूलदेह पडला, प्रारब्ध संपलं की नस पुनरावर्तते
नस पुनरावर्तते किंवा ते वि मजसे एकवट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा किंवा तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे म्हणजे हेलपाटा आपल्या भाषेमध्ये जाणं आणि येणं पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं याची लाज ज्ञानी पुरुषाला किंवा साधकाला वाटत असते. ते लाज पै निर्मळा निसोगा गोड ऐसे सिया अवकळा गेपे शरीराचा कंटाळा. ते लाज पै निर्मळा निसोगा गोड दुसऱ्या माणसाला हे काही वाटत नाही. ज्या साधकाला ना मुक्ताला कंटाळा येतो किंवा त्याला लज्जा वाटते, री ही शब्दाचा हा भाव आहे, लज्जा वाटते आपण जन्माला का आलो, काहीतरी मागची उणीव राहिली म्हणून जन्माला यावं लागलं, त्याची त्याला लाज वाटते. आणि जो कोडगा आहे त्याला काही वाटत नाही. गुरुवारे मारो तेव्हा सांगत असतात, एखादा गुन्हेगार गुन्हा करतो, तुरुंगामध्ये जातो, बरेच दिवस राहतो, सुटून येतो. सुटून आल्यानंतर आपण शिक्षा भोगली की नाही, मग आता परत गुन्हा करू नये, परत गुन्हा करतो. आणि त्याला विचारलं तुला काहीच वाटत नाही तुरुंगात जायचं, तो तुरुंग म्हणतो जेल तो आपली ससुराल है, असं म्हणतो की नाही. हा बाबांचा शब्द आहे. तसं सामान्य जीवाला काही वाटत नाही, पण ज्ञानी पुरुषाला साधकाला जन्माचा कंटाळा, काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझं क्षणक्षणा ध्यात असे. म्हणून हे सगळं दुःख तुटावं, सगळ्या दुःखाला नष्ट करायचं असेल तर मनुष्याने जन्म खंडित करावा. कारण जन्म झाला की सगळ्या दुःखाला प्रारंभ होतो. कुठपर्यंत? मरेपर्यंत. नाही, कर्म शिल्लक राहिलं तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून एक मरण हा दुःखाचा आत्यंतिक नाश नाही, फार झालं तर दुःखाची लयरूप तात्कालिक थोडीशी निवृत्ती आहे, नाहीतर पुन्हा प्रारंभ आहेच. पण अंत तो आहे की ज्याच्यामध्ये उद्याचा प्रारंभ नाही. आणि असा पुष्कळ सुकृताचा जन्म ज्ञानी पुरुषाचा शेवटचा, त्यामध्ये तो ब्रह्मज्ञान संपादन करतो. आणि त्या ज्ञानाचा बोध वासुदेव सर्वम, संपूर्ण हे जगत जगनो हे हा अवघा जनार्दन किंवा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म किंवा ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाण देखी तिकडे माय बाप, विठ्ठल आहे रखुमाई, असा व्यापक बोध प्राप्त झाला. हे व्यापक बोधाची दुसऱ्या अध्यायामध्ये एक ओवी आली बघा. भगवंताने अगोदर आत्मस्वरूपाचं प्रतिपादन केलं आणि मग अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ऐसा हा जाणावा, तुझा आत्मा असा जाणावा, पण तिथं थांबू नये, सकाळात्मक देखावा. तोच आत्मा सर्व व्यापक आहे असा सकाळात्मक जर पाहिला तर मग सहजे शोक आघवा हरेल तुझा. ज्याला शोक नष्ट करायचा असेल त्याला ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. नाहीतर लोक काही प्रयत्न कमी करतात, काय लौकिक असो किंवा अलौकिक असो, सगळे माणसं उपाय करत नाही का? स्वतःच्या बुद्धीला कळतील एवढे सगळे उपाय माणसं करतात. मग या देशात शोधतात, दुसऱ्या देशामध्ये शोधतात, नाही झालं तर मग अंतराळात जातात, सगळे शोध घेतात दुःखनाशाचे. पण जोपर्यंत आपलाच आत्मा सर्वांच्या हृदयामध्ये व्यापक रूपाने विराजमान आहे, असं आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने ज्ञान होणार नाही, तोपर्यंत दुःखनाश कधीच घडणं शक्य नाही. ते शास्त्रकाराने असं म्हटलं आहे, जेव्हा हा मनुष्य संपूर्ण पृथ्वीला जसं आपण आपल्या पायामध्ये पादत्राणी परिधान करतो तसं सगळ्या पृथ्वीला जर आवरण केलं तर तेव्हा त्याला ब्रह्मज्ञाना वाचून सुद्धा दुःखाचा नाश होईल. पण यदा चर्मवद आकाशम वेष्ट ईशंती मानवाहा तदा देवम अविज्ञाय दुःखस्यांतो भविष्यती. पण हे घडणं शक्य आहे का? घडणं शक्य नाही. जसं पृथ्वीला आवरण करणं मानवाच्या आवाक्याच्या बाहेर आहे, तसं ब्रह्मज्ञान संपादन न करता कितीही उपाय केले तर दुःखाचा नाश संभव नाही. व्यापक बोधामध्ये वासुदेव सर्वम हे संपूर्ण परमात्माच आहे किंवा परमात्मा सर्व काही झालेला आहे. अशा व्यापक बोधाने संपन्न जो असतो स महात्मा, त्याला म्हणतात महात्मा. ज्याचा बोध व्यापक आहे, ज्याच्या व्यापक बोधामध्ये परमात्म्याला सुद्धा जो आपल्या बोधाच्या व्यापकतेने गवसणी घालू शकतो, जयाचे चित्त गवसणी व्यापकामज, तो महात्मा आहे. पण तो असा काही सगळीकडे भेटत नाही. शैले शैलेन माणिक्यम मुक्तिकम न गजे गजे साधवो न ही सर्वत्र चंदनम न वने वने. सुभाषितकाराने एक सिद्धांत सांगण्यासाठी
3 दृष्टांत दिला आहे म्हणे. प्रत्येक पर्वताच्या शिखरावर आपल्याला काही माणिक आढळत नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती सापडत नाही. प्रत्येकच वनामध्ये चंदन सापडत नाही. लावणारे सापडतात, हे चंदन लावणारे, चंदन नाही सापडत. तर साधो नाही सर्वत्र, तसा साधू महात्मा सगळीकडे मिळत नाही. समहात्मा सुदुर्लभ, तो फार दुर्लभ आहे. बाकीच्या अशक्य गोष्टी घडतील, पण साधूची मात्र भेट होणार नाही. त्याला 2च पर्याय आहे. एक तर इतकी कर्म चांगली करा की साधूंनी आपल्याला स्वतः भेट दिली पाहिजे, किंवा इतकी आर्ततेनं प्रार्थना करा की भगवंताने आपल्याला साधूंच्या संगतीचा योग घालून दिला पाहिजे. हे सगळं देवाच्या कृपेनं होतं बरं, दुसरा त्याला पर्याय नाही. ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघे भक्त का न करीती. देव म्हणती भाग्यविन भक्ती हा न घडे निश्चिंती उद्धवा. याला फार मोठं सुकृत लागतं, त्याला भाग्य लागतं, ते सुद्धा पारमार्थिक भाग्य लागतं बरं. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती, ते जोडे माझ्या संतांची संगती, सत्संगे भक्ती उल्हासे. कोटी जन्माची म्हणजे बहुनाम जन्मनाम अंते. कोटी जन्मामध्ये थोडं थोडं तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता आलं की नाही प्रमाण, बहुता जन्मी जोडे, किंवा हे बहुनाम जन्मनाम अंते. असं थोडं थोडं पुण्य संचय केला आणि ती सुद्धा संपत्ती आपल्याकडे तयार पाहिजे. आयती म्हणजे स्वतःसिद्ध, खर्च न केलेली. नाथ महाराजांनी प्रमाण दिलं, निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकडं पाहिजे. नाही म्हणे त्याला उष्ण दिलेलं आहे. अरे उष्ण्याचं काय खरं आहे. परहस्तगतम धनम, समुत कालामध्ये ते प्राप्त होत नाही. दुसऱ्याच्या हातामध्ये असलेलं धन, दुसऱ्याकडे दिलेलं पुस्तक, बऱ्याच गोष्टी त्या जेव्हा अडचणी येतात तेव्हा ते प्राप्त होत नाही. माणसं घेताना लय विनय करतात बरं, अनुनय विनय करतात, देताना देत नाही. एवढे घेताना उद्याच असं म्हणतात, आणि तो उद्या कधी येतच नाही, उद्याचा उदय होत नाही. हे चांगल्या प्रकारचे अनुभव असतात. जसं दुसऱ्याच्या हातातलं धन मिळत नाही, ते आपल्याकडे जमाच पाहिजे, तसं पुण्याचं धन आहे. पुण्य कधीच संग्रह करावा, पण खर्च कधीच करू नये. खर्च नाही. महाभारतामध्ये असा विचार आला, तीर्थातलं फळ मिळतं कुणाला, तीर्थयात्रेचं फळ कुणाला, तर ज्याचं वाईट कर्माने हात मलिन झालेले नाही त्याला तीर्थाचं फळ मिळतं. आणि दुसरं, ज्याला दान घेण्याची सवय नाही, ज्याने दुसऱ्याकडून काही घेतलेलं नाही, याचा अर्थ घेतलं की हात अपवित्रच होता, आणि मग घेतल्यानंतर जर अपवित्र हात झाले तर मग त्याला तीर्थातलं फळ मिळत नाही. पण एखादा व्यक्ती काहीच कोणाकडून घेत नाही, यदृच्छा लाभ संतुष्टो, आलं प्रारब्धाने आयाचे तुरतेने तर राहतो, नाहीतर मग नाही. तर त्याला घरी जरी राहिला तरी त्याला तीर्थक्षेत्रामध्ये वास केल्याचं पुण्य मिळतं. इतका तो पवित्र जीवन जगतोय, जो असत्य कधी बोलत नाही. संत माझे झाले माझ्या भक्ती, एर लोक कान भजती, ते म्या दिदले काळाच्या हाती. ते आंदन देऊन टाकले काळाला, अदृष्ट गती बांधून या. का बरं ही भक्ती नाही करत, पुण्यच कमी आहे ना त्यांचं, म्हणून सुकृत लागतं. बघा भगवंताने म्हटलंय की तैसी सद्बुद्धी ही थे कुटी म्हणू नये, पार्थाभोवती परी अपेक्षेचे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. म्हणून वासुदेव सर्वमिती, समहात्मा सुदुर्लभा. देवालाच दुर्लभ आहे तर बाकीच्याला का. पण एकदा महात्मा मिळाला की मग त्याने आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्तीला कधी संशय घेण्याचं कारणच नाही. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. हा महात्मा झाला दुर्लभ आहे, पण या महापुरुषाला जे महात्म्य पद प्राप्त करण्यासाठी अगोदर 7 दशेतून जावं लागतं. आणि त्याचा प्रवास काय तो ज्ञानोबाऱ्या सांगतात. पहिला टप्पा हाच आहे, जे तो विषयांची मोठी झाडी, माझी कामक्रोधांची सांकडी, चुकावणी आला पाडी सदवासनीच्या. पहिल्यांदा परमार्थ पथिक निघाला. नाथमारांची ओवी बघा, काचे विषय 5 आहाती, ते अवश्य साधका नाडी ती. चिरंजीव पादामध्ये ही ओवी राहिली बहुतेक काल सांगायचे. 5 विषय आहे आणि ते साधकाला अवश्य प्रतिबंध करतात.
म्हणून ते अंगाला लागू नाही दिले पाहिजे. स्वतःच्या बुद्धीने त्याग केला तर ते विषय दुसऱ्या रूपाने आपल्याकडे येतात. मग कधी कधी लोक आपली स्तुती करतात, शब्द विषय आलाच. काही लोक आपली सेवा करतात, स्पर्श विषय आला. चांगल्या प्रकारचे कपडे अर्पण करतात, ज्यामुळे आपलं सौंदर्य खुलून दिसतं. महाराज तुम्ही फार सुंदर दिसता आज. बरं वाढलं मग रूपाचं सौंदर्य, रूपविषय आला. काय काय आवडतं तुम्हाला, रसविषय आणून देतात. आणि मग चंदन, कर्पूर, अगरू, सुगंधाचा महामेरू हा सुद्धा काय आहे, गंध नावाचा विषय. हे 5 विषय साधकाला आशे नाही तर कसे तरी आडवे येतात. लागो निधी प्रीती ऐक कवने रीती पा, त्यांची प्रीती लागू देत नाही. लय सावध राहावं लागतं. जो प्रत्येक क्षणाला सावध आहे तो साधक आहे. बेसावध असेल तर कधी घाला घातला जाईल कळणार सुद्धा नाही. ते एखादं वर्म जर चुकलं ना तर लय लांब जावं लागतं. आपण माऊलींच्या सोहळ्यामध्ये जातो. आता सरकारने रस्ते फार मोठे मोठे काढले. एखादा चुकला, ज्याला आपण म्हणतो की वळण घ्यायचं, टर्न घ्यायचा, एखादं वळण चुकलं की बापरे, त्याला कमीत कमी 20-25 किलोमीटर फेरा पडतो. तसं थोडासा बेसावध राहिला की साधक लय मागं जातो, खूप मागं जातो. म्हणून सावध राहावं. विषय आला प्रत्येक क्षणाला सावध राहावं. तो विषयांची मोठी मोठी झाडी आहे. काही इथले विषय, काही परलोकातले विषय, त्या सगळ्याला बाजूला सारून पुन्हा त्या विषयामध्ये विकारसुद्धा आहे. माझे काम क्रोधांचे साकळी, कधी इच्छा निर्माण होते तर कधी द्वेष निर्माण होतो. या सर्वांना चुकावून आला पाडी. पाडी म्हणजे पहाडावर. सद्वासना हा पहाड आहे. ज्याला परमात्म प्राप्तीच्या इच्छेपर्यंत यायचं असेल त्याला पहिले विकार दूर करावे लागतात आणि त्याला विषयाचं आकर्षण दूरच सारावं लागतं. कारण विषय आणि विकार मनामध्ये ठेवले आणि तो मला भगवत प्राप्ती व्हावी कदापि शक्य नाही. एका अंतकरणात एका काळात एकतर विषय राहतील, नाहीतर परमात्म प्राप्तीची तरी इच्छा राहील. नाहीतर विकारही आहे आणि परमात्मा प्राप्तीची इच्छा घडणं शक्य नाही. तो का म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. आणि चुकावणी आला पाडी, सदवासनेची या काय मी उद्धार पावेन. सदवासना आहे. काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान माझे, ही सदवासना. आणि या सदवासनेचा आपल्या जीवनामध्ये उदय झाला तर समजून घ्यावा आपण या पहाडापर्यंत आलेलो आहे. साधकाचा जंगलातला प्रवास आहे, त्याला पठारावर यायचं आहे. रूपक अलंकार आहे सगळा. पठारावर आला की मग सूर्याचा उदय होतो. हे सगळं रूपक आहे पण सुंदर. त्या कै हे बिरडे भेटेल, कै तर स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष मानी. ती पुढं आता येणार आहे. तैशीची गुरुकृपा ओखा उजळली, माझं बंधन कधी निवृत्त होईल ही पण अपेक्षाच आहे. सदवासनेमध्ये 2 अंश आहे बरं. कै हे बिरडे फिटेल म्हणजे बंधनातून माझी मुक्तता कधी होईल. आणि दुसरा भाव काय आहे, सदवासना, मला परमात्म दर्शन कधी होईल. परमात्म प्राप्तीची इष्ट इच्छा आहे. आणि कै हे बिरडे फिटेल, अनिष्ट निवृत्तीची इच्छा आहे, सदवासनाच आहे. आसुरी संपत्ती आहे ना पुढं आलेली, दंभोदर्पोभिमानष्ट क्रोध पारुषमेवच, ही दुष्ट वासना आहे. आणि अभयम सत्व संशुद्धीर, ही सगळी सदवासना 26 प्रकारची. या सदवासनेच्या पठार प्रदेशावर तो आला आणि इतकी जर त्याची तयारी झाली की मग साधू संगे सोबटा. यावेळीच आपल्याला आता विचार करायचा आहे. मग साधू संगे सोबटा, ओजू सत्कर्माच्या वाटा, अप्रवृत्तीचा आव्हान टाडावलोनी, आणि जन्मशतांचा वाहतवना, तेवी आस्थीची आनलेचे वाहना, ते तर फळ हेतूचा उगाना कवन चाळी, ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाचे पहाते पहाट झाली. त्याच्या जीवनामध्ये उष्काल आहे. म्हणजे याचा अर्थ हा साधक जर उष्कालाची किंवा सूर्योदयाची अरुणोदयाची वाट पाहत असेल तर याचा अर्थ अगोदर जीवनामध्ये रात्र आहे. रात्रीच्या या अगोदर पुन्हा दिवसाचा प्रवास आहे की नाही. कोणती रात्र आहे, शरीराचा संयोग होणं ही रात्र आहे. शरीर संयोगाची या राती. आणि कर्मक्षय होणं म्हणजे कर्म भोगून संपणं आणि ऐसी कर्मे साम्यदशा प्राप्त होणं हे जीवनातले पहाट आहे. आणि ती पहाट झाली की मग जीवनामध्ये साधकाच्या सूर्याचा उदय होतो. तो कोणता, श्री गुरुच्या रूपाने. इतकी त्याला प्रतीक्षा करावी लागते.
मग साधू संगे सोबटा, योग्यता असेल तर साधू भेट देती तया अवचितारी, संत अकस्मात त्याला भेट देतात. ज्याला परमार्थ खूप चांगल्या प्रकारे करायचा असेल, ज्या साधकाला, आणि परमार्थामध्ये कोणतं विघ्न येऊ नये असं वाटत असेल, तर त्याने साधूची संगती कधी सोडू नये. बाकी जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा वियोग जरी झाला तरी सहन करावा. तशाही बाकीच्या गोष्टी संयोग आणि वियोगातल्याच आहे की नाही. जसं की उदाहरणार्थ 7 वाजता आपला संयोग आहे, तर 8ला आपला वियोगच आहे. हा संयोग वियोगाचा जगातला सगळा भाग आहे. पण ज्याला परमात्म प्राप्ती चांगली करायची असेल त्याने साधू संगती कधी सोडू नये. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, जीवनमुक्त जरी महात्मा झाला तरी त्याने साधकांच्या संगतीत राहावं, कारण त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा लाभ होतो. बाकीच्यांच्या संगतीमध्ये राहिलं की अभंगसुद्धा विसरतात. साधूंच्या संगतीमध्ये राहावं. आपण वारी कोणासोबत करतो? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, साधूच आहे की नाही. सगळ्या संत महापुरुषांच्या सोबतच आपण वारी करतो, म्हणून काही अडचण येत नाही आपल्याला, काहीच अडचण येत नाही. ज्याला साधूचा संग प्राप्त झाला सोडू नये. बघा, कितीही प्रसंग आला जीवनामध्ये त्यागाचा, तर साधूंचा त्याग न करता बाकीचा त्याग करावा. एखाद्या प्रसंगाला आपल्यासमोर देव आला आणि देवाच्या बरोबरच आपल्यासोबत आपले श्री गुरु आले, तर एखाद्या प्रसंगाला देवाचा त्याग करावा. साधूंचा मात्र कधी त्याग करू नये, कारण जिथं साधू महात्म्य आहे तिथं देव नक्कीच असतो. मग साधू संगे, हा मग शब्द फार महत्त्वाचा आहे. अगोदर साधकाला काही तयारी करावी लागते. जोपर्यंत व्यवहारामध्ये काही गोष्टी ना मिळण्याकरता योग्यता नसेल तरी मिळतात. बघा, योग्यता नसते पण तरी व्यवहारातल्या काही गोष्टी मिळतात. समजा उदाहरणार्थ आपला काही ते भाष्य करण्याचा विषय नाही, एखाद्याला गुण कमी असतात, म्हणावे तेवढे मार्क नसते मिळालेले, पण त्याला एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो का? त्याला बऱ्याच खटपटी ते इथं सांगण्यासारख्या नसतात. मिळतो की योग्यता नाही आहे, त्याला हवे तेवढे गुण नाही, पण त्याची काहीतरी ओळख म्हणा किंवा काही ना काहीतरी देऊन म्हणा त्याला प्रवेश मिळतो. व्यवहारात चालतं, परमार्थात नाही चालत. परमार्थामध्ये जेवढं लागतं तेवढंच मोल द्यावं. नाही म्हणे याला 2-4 मार्क कमी आहे आणि मग घ्यावर याला परमार्थामध्ये नाही, इथं तेवढं नाही चालत. इथं तेवढीच योग्यता लागते जेवढी लागते तेवढी, त्याच्यामध्ये तडजोड नाही. म्हणून जर विषय सोडले असेल, काम क्रोधादी विकार नसतील आणि सदवासना अंतःकरणात असेल, तर मग साधू संगी सोबटा. हा मग शब्द फार महत्त्वाचा आहे. जर तुमच्याकडे हे नाही तुम्ही मग विचार करा. आता विचार काही करू नका, मग या, मग नंतर. पण अगोदर जर ही तयारी असेल तर साधूंची संगती नक्की होईल. नाम तुझे वाचेसी आतुडे, पुढे समागम घडे संतांचा, याला अगोदरचं पुण्य लागतं. ज्ञानोबाराने पुढे 16व्या अध्यायामध्ये याचा गोड विचार केला आहे. बघा, ज्ञानोबारा म्हणतात, ज्याच्या शरीरातले 3 दोष निघून गेलेला आहे, मग शरीर ज्याप्रमाणे होतं किंवा ज्या गावातल्या 3 गोष्टी दूर गेलेल्या आहेत आणि ज्या मनातले 3 ताप निघून गेले आहे, त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकोटी फिटले या नगर, त्रिदाहनी माली अंतर जैसे होय, तैसा कामादिकी तिघी, सांडिला सुख पावोनी जगी, मग संग लाहे सत्संगी मोक्षमार्गी सज्जनांचा. मग त्याला मग सत्संगी प्रबळे, सत्शास्त्राचे निबळे, जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राणे. तर तिथं उदाहरण अगोदर येत आहे. काम क्रोध आणि लोभ यांना सांडल्यानंतर, म्हणजे त्याग घडल्यानंतर काम क्रोधाधिक विकार सुटले ना, त्याचं सुद्धा एक समाधान असतं. बघा, ज्या मनुष्याचं अंतःकरण जेवढं निर्विकार असतं तेवढा तो व्यक्ती समाधानी शांत राहतो. आणि विकाराची जर फार गर्दी असेल तर तो वैभवात जरी असेल तर आतून पोखरलेला राहतो. म्हणून मनुष्याने आतून रिकामं राहावं, निर्विकार. लहान मुलाच्या मनात कोणता विकार असतो? काहीच नाही. बघा, पाळण्यात टाकला की झोपायचं, भूक लागली की रडायचं, दुसरं काय काम आहे? पण त्याच्या मनात विकार नाही. आणि जसा जसा तो मोठा होतो आणि मग त्याचे विकार वाढले की तो प्रिय नाही होत सर्वांना, कोणाचं तरी प्रिय, कोणाचं तरी अप्रिय होतो. आतून जेवढे विकार कमी असतात तेवढा मनुष्य समाधानी राहतो. आणि विकाराचा त्याग झाला त्याचंसुद्धा एक सुख असतं. आणि एवढी सुखाची प्राप्ती झाली
संग लाहे मोक्ष मार्गी सज्जनांचा, मोक्ष मार्गावर चालणाऱ्या सज्जनाचा तेव्हा मनुष्याला सत्संग प्राप्त होतो. लोक तक्रार करतात, मग सत्संगे प्रबळे, सत्शास्त्राचे निबळे, जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राणे. त्याला सत्संगाचा मग योग येतो. लोक तक्रार करतात, आम्हाला आहे ना चांगले महापुरुष भेटतच नाही. खरं असं आहे, महापुरुष भेटण्याकरता तयारच आहे, फक्त तेवढी आपली तयारी नसते. ते तयार आहे पण आपली कुठं तयारी आहे. सूर्यप्रकाश द्यायला तयार आहे, पण कमीत कमी आपण दरवाजा आणि खिडक्या तर उघडल्या पाहिजे की नाही. तसं संत भेट द्यायला तयार, साधू भेट देते तयार, पण तया शब्द वापरला. अर्थ काम चाड नाही चित्ता, ही ज्याची योग्यता असेल त्याला भेट देतात. आणि मग साधूच्या संगतीमध्ये केलेला परमार्थ हा अनंत गुणाच्या पटीने प्राप्त होतो. मी काल कुठं वाचलं, बहुतेक महाभारतात वाचलं आहे. जर आपण तीर्थांचं श्रवण केलं तर आपल्याला पुण्य मिळतं. फक्त श्रवण करायचं तीर्थाच्या महात्म्याचं. तीर्थ महात्म्य श्रवण केलं तर पुण्य मिळतं, आणि प्रत्यक्ष तीर्थात गेलो तर त्यापेक्षा शतपटीने अधिक पुण्य मिळतं. तसं संतांचं जर आपण श्रवण केलं तर आपल्याला पुण्यच आहे. पण तो का म्हणे जवळी न पाचारिता जावी, संत चरणी भावेरी घावया. श्रवण केलं तरी पुण्य आहे, तेही प्राणापर होते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. प्रियच आहे की नाही, पुण्यच होतं. पण प्रत्यक्ष साधूच्या संगतीत राहिलं तर मग त्या पुण्याला शेकडो हजारो पटीनं अत्यधिक पुण्याचा लाभ होतो. म्हणून साधू ज्याचं अंतःकरण अतिशय सरळ आहे त्याला म्हणतात साधू. बरं, सरळ अंतःकरणाचा, ज्याच्या मनामध्ये कोणतीच गाठ नाही त्याला म्हणतात साधू. सरळ मनाचा आहे तो, सरळ. म्हणून साधूच्या संगतीत राहिलं पाहिजे. आपणही सरळ होतो. मग साधू संगे सोबटा, हे अर्जुनाकरता शब्द वापरला. बरं, अर्जुनाचं अंतःकरण सरळच आहे की नाही. अर्जुनाचं अंतःकरण सरळ आहे म्हणून तर नाव अर्जुन आहे ना. ज्याचा स्वभाव रुजू आहे, रुजू म्हणजे सरळ किंवा आर्जव संपन्न आहे, मनात गाठच नाही कोणती. नाहीतर मग वरून चांगला आहे ना आतून फार भयानक आहे. वरून कसा आहे, मग वरून आहे निंबोळीप्रमाणे पिकलेला, आतून मात्र कडू आहे. निंबोळी जैसी पिकली तैसी जयाची भली बाय, किंवा गार शेवाळे गुंडाळे. एखादी गार गोटी जर पाण्यामध्ये राहिली की त्याच्यावरून शेवाळ येतं, आणि माणसं वाटतं बघा बघा आता नरम झाली असेल बरं आतून, ते वरूनच फक्त हिरवी झालेली असते. तसं एखाद्याची बाह्य क्रिया असते वरून चांगली पण आतून नाही. ज्याचा आतून अंतःकरण सरळ आहे, गाठच नाही मनामध्ये, त्याला म्हणतात आर्जव स्वभाव. आणि आर्जव असल्यामुळे रुजुत्वात अर्जुन, वीरश्रेष्ठ अर्जुना, हे तुझी योग्यता आहे. साधू संगे सोबटा, साधूच्या संगतीत कर्म करावी. ते वेळी आत्मानंदे आघवे, जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे. ते गुरुकृपा आता पुढे क्रमाने येणार आहे 31व्या ओळीमध्ये. आत्मानंदाने संपन्न असणारं जे गुरुकृपेचं गाव आहे त्या साधकाला भेटतं. साधूच्या संगतीत आलं ना तर मग आपल्या मनाने कर्म नसते करायचे. त्यांच्या वचन न मोडी बोली लेते, त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन नाही, ते म्हणतील ते कर्म करायचं. उपनिषदामध्ये किती कथा आलेल्या आहे. गुरुकुलामध्ये आलेले विद्यार्थी ज्ञानासाठी येत होते आणि गुरूंनी त्यांना काय कामं सांगितली. मधुकरी आणा, गायी सांभाळा, आमच्या शेतातलं पाणी वाहून जाईने म्हणून त्याला बांध घाला, कामं सांगितले की नाही. एखादा विद्यार्थी म्हणला असतं गुरुजी अहो त्यापेक्षा एखादं प्रवचन लिहून द्या ना, मी 6 महिन्यात पाठ करतो आणि दिवाळीला वजन टाकतो गावाकडे, असं म्हणले की ते. नाही नाही नाही, गुरूंची आज्ञा आहे ना. गुरु जर म्हणत असेल शेतामध्ये बांध घालायचा तर बांधच घालायचा. पाणी वाहून जात असेल तर मग स्वतःचं शरीर बांधावर टाकलं. किंवा गुरुजी म्हणले या गायी घेऊन जा माझ्या, आणि 1000 गायी होईपर्यंत माघारी यायचं नाही. काय तयारी असेल हा. आज्ञा किती पालन आहे. आपल्यासारखा विद्यार्थी नाही ना, एवढा वेळ कोणाकडे आपल्याला थांबायला. पण समर्पण किती मोठं आहे. साधूच्या संगतीमध्ये चांगली कर्म करावी. चांगल्या कर्मामध्ये स्वाध्याय, नामस्मरण, तीर्थयात्रा ही सगळी करावी. पण त्यामध्ये अगर्वता करावे, दास्य सकळ, हे सगळ्यात मोठे शेव. काहीही कर्म करा, फक्त अहंकार होऊ देऊ नका. अहंकार झाला तो सगळ्यात मोठा दोष आहे. आणि देवाला बाकी सगळं चालतं.
एखाद्या प्रसंगाला तुम्ही देवाला सुकलेलं फळ अर्पण केलं तरी चालेल, वाळलेलं पान दिलं तरी चालेल, नाही काही दिलं, पाणी दिलं, पाण्याचा थेंब दिला तरी चालेल, पण सगळं देत हा अहंकार आहे, मग ते अजिबात चालणार नाही. म्हणून अहंकार बाजूला सोडावा. ओजू म्हणजे सरळ मार्ग आहे. ओजू सत्कर्माच्या वाटा, परमात्म स्वरूपापर्यंत घेऊन जाणारी जी साक्षात किंवा परंपरेची कर्म, त्याला म्हणतात सत्कर्म. निष्काम कर्मसुद्धा सत्कर्मच आहे, उपासनासुद्धा सत्कर्मच आहे, आणि श्रवण करणंसुद्धा सत्कर्मच आहे. मग त्या श्रवणामध्ये साक्षात ज्ञान होतं आणि निष्काम कर्मामध्ये परंपरेनं ते उपयोगाचं आहे. पण साधूच्या संगतीमध्ये सत्कर्माची वाट ही सरळ वाट आहे, देवाकडे जाणारी. मग साधूच्या संगतीत राहून सरळ मार्गाने चालावं आणि दुसरा मार्ग चुकवावा. बरं, किती बारकावे ज्ञानोबारायांचा. म्हणजे मनुष्याने सरळ मार्गाने चालावं हे बरोबरच आहे, पण त्याला सरळ मार्गाने चालताना कधी कधी काही वाटा आकर्षित करतात, आणि ज्या आकर्षित करणाऱ्या निषिद्ध कर्माच्या वाटा आहे त्या त्याने डावलल्या पाहिजे. अप्रवृत्तीचा आव्हांटा, आव्हांटा म्हणजे आडमार्ग, डावलोनी म्हणजे डावीकडे टाकून. हा डावलोनी शब्दच फार गोड आहे बघा. डावलोनी शब्द की त्या डावा शब्द, त्याच्यात चांगल्या गोष्टी असतात ना त्या उजव्या बाजूला घ्यायच्या असतात, आणि ज्या त्याज्य गोष्टी असतात ना त्या डाव्या बाजूला. आपण पंढरपूरला गेलो तर मंदिराला प्रदक्षिणा कशी करावी, त्याला सव्य प्रदक्षिणा म्हणतात. उजव्या बाजूला म्हणजे उजव्या हाताकडे मंदिर आलं पाहिजे, आणि त्याला म्हणतात उजवी प्रदक्षिणा. उजव्या बाजूला प्रदक्षिणा करायची, आणि ज्या त्याज्य गोष्टी असतात त्या डाव्या बाजूला आल्या पाहिजे, म्हणून डावलून डावीकडे टाकायचे. डावीकडे म्हणजे स्वीकार करायचा नाही. पण डावीकडे कोणती वाट आहे, दोन वाटा आहे ना, एक उजव्या हाताला ओजू सत्कर्माची या वाटा, सत्कर्माची वाट त्याचा स्वीकार आहे उजव्या बाजूला, आणि जी अप्रवृत्ती निषिद्ध कर्माची. मग शास्त्राने सांगितलेलं आहे की हा पदार्थ भक्षण करू नका तर करूच नका, या पदार्थाचं प्राशन करू नका, ते टाळलं पाहिजे. निषिद्ध कर्म ज्याला ज्याला सांगितलं त्या निषिद्ध कर्माचा आडमार्ग, ते आडमार्ग दिसायला खूप चांगले असतात. आपण जर देवगिरी किल्ल्यावर गेलो कधी, त्या किल्ल्याच्या वरती जात असताना दोन प्रकारचे रस्ते लागतात, त्याला भुलभुलैया म्हणतात. काही रस्ते दिसायला फारच चांगले, गुळगुळीत आहे एकदम, पण त्या रस्त्याने जर गेला तो खंदकामध्ये जातो, आणि खंदकामध्ये पाणी, मोठ्या मोठ्या आकाराच्या मगरी, त्याच्यात गेला की त्याचा घातच आहे. पण किल्ल्यावरच्या वरती जाणाऱ्या वाटा ह्या थोड्या दिसायला खरबड्या असतात, ओबडधोबड असतात, पण त्या वरपर्यंत घेऊन जातात. तसं निषिद्ध कर्म करायला माणसाला फार बरं वाटतं. एखाद्याला म्हणलं हे पुण्यकर्म करा तर कंटाळा येतो बघा माणसाला, म्हणून मांडी घालून बसा, मुंगी येतात पायाला. म्हणजे हे काही दुसऱ्याचं उदाहरण नाही आहे, कोणाला नाव नाही ठेवायचं. पण चांगल्या कर्मामध्ये कंटाळा येतो, आणि जर आपण त्याला म्हटलं हे कर्म करायचं तर रात्रभर जागी राहू शकतो, काही अडचण नाही म्हणे मला, रात्र एका पायावर उभा राहील म्हणे मी, एका पायावर. चुकीचं कर्म करायला तयारी असते, आणि चांगलं कर्म करायला प्रयत्नपूर्वक करावे लागतं. अप्रवृत्तीचा आव्हांटा डावलोनी, निषिद्ध कर्माचा आडमार्ग डावीकडे टाकावा. सावध राहावं. कधी कधी आपल्याला वाटतं आपलं हित व्हावं, पण माणसं आहे ना भिडेला बळी पडतात. नाही म्हणे मला वाटतं हो तुळशीची माळ परिधान करावी, म्हणे मग अडचण काय, नाही म्हणे मग मित्र काय म्हणतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्याने समाज मनाचा आपल्या बुद्धीवर परिणाम करून घेतला. बरं, एखाद्याने गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान केली, इतकी बारीक, दुर्बीण लावून पाहावं लागते, इतके बारीक. म्हणजे का बरं, नाही मोठी घातली म्हणजे मग लोकाला दिसल ना, मग लोक म्हणते तुम्ही आता हप झाले, आणि मग काय गुन्हेगार झालं पाहिजे का, वाटमाऱ्या करतो काय. मग चुकीचे कर्म करायचं म्हणलं की मनुष्याला काहीच वाटत नाही, आणि चांगली कर्म करायचं म्हणलं की मग लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, वाटतं की नाही. बरेच माणसं आहे ना चुकीच्या कर्मात पडतात, त्याला कारण मित्रसुद्धा असतात. मग ते मित्र त्याला एकदा घेतलं मग काय होतं, मग ते वारंवार घेत राहतो. चुकीचं कर्म आहे, कळालं पाहिजे. हे झालं मित्राचं. आपल्या जीवनामध्ये पण असं घडतं की नाही, एकांतामध्ये चुकीच्या बऱ्याच गोष्टी आपण करतो, पण आपल्याला असं वाटतं कोणाला हे कळू नये. आपला वेळ किती वाया जातो, किंवा आपण त्या रिकाम्या वेळेमध्ये काय काय करतो. बरेच चुकीचे कर्म असतात, मनुष्याला वाटतं कोण पाहणार इथं आपल्याला. आपण लोकांतात कसे राहतो यापेक्षा एकांतात कसे राहतो त्यावर कळते आपली तयारी काय आहे.
लोकांतामध्ये बऱ्याचदा आपण अभिनय करतो, बऱ्याचदा दाखवण्याकरता अभिनय असतो की आपण कोणाला, म्हणून म्हटलं नाव नाही ठेवायचं, हे आपलं असतं. लोकव्यवहारात आलो की हरी 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 असं म्हणणार आपण, आणि एकांतामध्ये चूप, काहीच नाही म्हणणार. ते कळालं पाहिजे. अप्रवृत्तीचा अवांटा डावलोनी, मग क्षणाक्षणाला सांभाळलं पाहिजे. फलकटतो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना, सरिसे जनासे, लोकाला नंतर पहिला आपल्या मनाला. हा जर आड मार्गाला आपली बुद्धी गेली तर ज्ञानोबा म्हणतात अवांटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका, जे प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. किती गोड आहे. विषय टाकावे, विकार टाकावे, सद्वासना जतन करावी, साधूंच्या संगतीत राहावं, त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार वागावं. साधू सांगतात त्यामुळे माझं आहे ना मनामध्ये पाप करण्याची वासना आहे, मग साधू सांगतील निष्काम कर्म कर. माझं मन चंचल फार आहे, निष्काम उपासना कर. आणि याची तयारी झाली की साधू उपदेश करतील, ते जे सांगतील ते ऐकावं. तो का म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. त्यांनी जे सांगावं ते करावं, त्यांच्या वचनाचं उल्लंघन होता कामा नये. आपण उदाहरण पाहिलं होतं, एका महापुरुषाचे पाठ दुखत होते, त्याने आपल्या साधकाला शिष्याला सांगितलं तेवढी माझी पाठ दाबून दे बरं. मग त्या हातानं दाबू लागलं, त्याने हातानं काहीच परिणाम होणार नाही. एक काम कर, पाठीवर उभा राहा. चल गुरुजी, आणि तुमच्या पाठीवर आणि पायानं उभं राहायचं म्हणे. आपल्याला नाही बसू शक्य. अरे ते म्हणे मला यातना खूप होतात, जर दाबून दिली पाठ तर माझ्या यातना मुक्त होतील. नाही नाही म्हणे मी हे कर्म करणार नाही, आज्ञा नाही पाळली. दुसरा एक शिष्य आला, तर तो आजी विद्यार्थी होता आणि हा माझी होता. पहिला जुना होता आणि हा नवीन ॲडमिशन. पण तो नवीन आला पण आज्ञा पालक. गुरुजी म्हणे बाळा थोडी माझी पाठ दाबून दे बरं. विचारच नाही केला, मागचा पुढचा पाठ दाबून दिली. गुरुजीला खूप आनंद वाटला. आणि मग जेव्हा हे कर्म झालं की नाही, तेव्हा जो माझी होता तो आजी विद्यार्थी आला, तुला काही कळतं का म्हणे, लयच बावळट तू आत्ताच आला म्हणे. काय झालं? अरे म्हणे गुरुजीला तू आपल्या पायाखाली तुडवलं, तुला काही वाटतं का म्हणे. तो नाव गुरुजीची आज्ञा होती, वाटलं पाहिजे ना काही, ते आपले गुरुही म्हणे. आणि गुरुंना पायाखाली तुडवतो. गुरुजी आले, गुरुजी म्हणे त्याने फक्त मला पायाखाली माझे पाठ तुडवली, पण तू माझी आज्ञा पालन न करता माझी जीभ तुडवली. वचन न मोडी, हे सगळ्यांनीच प्रयोग केले पाहिजे असं काही अर्थ नाही. हे आज्ञा आली तर करावे असं त्याचा अर्थ आहे. वचन न मोडी बोलिले ते. उज सत्कर्माच्या वाटा, सत्कर्म म्हणजे निष्काम कर्म, आणि त्या सत्कर्माच्या वाटेला लागला पाहिजे. कर्म फार आवश्यक आहे. आळसी मनुष्याला परमात्मा दर्शन होत नसतं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आळसामध्ये प्रमादामध्ये मागं टाकू नये. बऱ्याचदा मनुष्य कधी कधी नाव करतो पुढं एकाचं आणि त्याचा आळसाचं अनुमोदन करत असतो. कर्म टाकू नये. आपल्या वाट्याला आले कर्म ही ईश्वराची आज्ञा आहे, मनोगत आहे, म्हणून पाळलंच पाहिजे. विद्यार्थी अवस्थेमध्ये आपलं कर्म अक्षराची घोकणपट्टीच करावी. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, आश्रमे विचार षटकर्मी, वानप्रस्थितरी संयोग वियोग, संकल्प तो त्याग संकल्पाचा. प्रत्येकाची कर्म आहे. ओजो सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा आव्हांटा, जे निषिद्ध कर्म आहे त्या निषिद्ध. आणि हे सगळं संत वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे. काय ऐकावं काय ऐकू नये. जे ऐकावं ते सत्कर्म आहे, जे पाहू नये जे ऐकू नये निषिद्ध कर्म आहे, त्याचा परित्यागच झाला. आसुरी संपत्ती निषेधात्मक आहे, त्याचा परित्याग करावा. दैवी संपत्ती स्वीकार्य आहे, ती जीवनामध्ये अनुकरण करावी. अप्रवृत्तीचा आव्हांटा डावलोनी. आता सत्कर्म तो करतो आहे, पण बऱ्याचदा कर्म करत असताना जरी तो निषिद्ध कर्म नाही करत, चांगली कर्म करतो, पण चांगल्या कर्मामध्ये निष्कामता असली पाहिजे. सकाम भाव जर असेल तर ती कर्मफळ अवश्य देतात, अंतकरण शुद्धी नाही करून देत. म्हणून पुढची ओवी आली आहे. आणि जन्मशतांचा वाहतवना. वाहतवना म्हणजे ते आणखीन एक अर्थ केला होता कोणीतरी, वना वाहत म्हणजे या वनातून वाहत वाहत जाणारा. वनातून कोण जात असतो? प्रवासी. वनातून कोण जातो? वाटसरू. म्हणून जन्मशतांचा, शत म्हणजे 100, शेकडो असणारे जन्म आणि शेकडो जन्माचा वाहतवना म्हणजे वाटसरू प्रवासी आहे. परमार्थामध्ये काही एका जन्मात काम नाही होत, बहुजन्मी
केला लाग, किंवा माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. आपला प्रवास संपला का न संपला हे आपल्या मनावर अवलंबून असतं. आपल्या मनाची किती तयारी. जर मन कुठंच रमत नसेल आणि कोणत्याच विषयामध्ये आसक्त जर होत नसेल तर प्रवास बराच जवळ आलेला आहे. नाहीतर मग आळंदीमध्ये आलेला आहे किंवा तीर्थक्षेत्रामध्ये आला आहे आणि दररोज घरच्यावर फोन करतो. दररोज घरचे त्याला विचारत नाही. घरचे बरं आहे गेले उगं घरच्या कामामध्ये अडचण होते, पण याला मात्र आठवण वारंवार आठवण येते. काही माणसं वारीमध्ये येतात बघा, मग रिकामा वेळ मिळाला घरी फोन करतात. मग गाईचं वासरू कसं आहे, कसं काय असं ना आपले प्रवास करा ना पुढं. मग तिथं गेल्यावर त्याला आठवणीत होते. गावाकडचे लोक पंढरपूरला जात नाही तर ते मनामध्ये पंढरीचं ध्यान करतात. आता वारकरी इथपर्यंत आले असेल बरं, आज मुक्काम इथं असेल सासवडला, असं ते मनात ध्यान करतात. आणि सासवडला जो गेलेला आहे तो म्हणतो पाऊस किती झाला गावाकडे. हे काही निष्कामता सकामता मनावर अवलंबून आहे. जन्मशतांचा वाहत वना, शेकडो जन्म घेतले आहे त्याने, पण त्या सगळ्या जन्मामध्ये हा असणारा प्रवासी तेवी आस्थेच या नलेचे वाहना. वाहना म्हणजेच काय, पादुका. आपल्या पायामध्ये असणारे पादत्राणे. हा प्रवासी कसा अनवाणी पायाने चालणारा प्रवासी आहे. अनवाणी पायाने. त्या अनवाणी पायाचं रूप केलं आहे बरं. अनवाणी पायानं चालणं म्हणजे संग्रह न करणं असं त्याचा अर्थ आहे. काही विद्यार्थी उन्हाळ्यामध्ये चप्पल नाही घालत पायामध्ये, मनाने साधना करतात काही, तर ते करू नये बघा. पायाचा आणि डोळ्याचा फार जवळचा संबंध आहे. जर अनवाणी पायाने नुसता उन्हामध्ये खड्या गोट्यामध्ये नुसता फिरत राहिला तर दृष्टीवर त्याचा परिणाम होतो. त्यापेक्षा एक पारायण शिल्लक करावं. नाहीतर मग अनवाणी पायाने चालत राहिला आणि त्या पायाचा परिणाम डोळ्यावर झाला तर काय होईल, जेव्हा परमार्थाचा आनंद घ्यायचा आहे तेव्हा डोळे साथ देणार नाही, तेव्हा इच्छा असेल वाचण्याची वाचता येणार नाही. म्हणून थोडं जपलं पाहिजे स्वतःला. असं काही ना कधी वैकुंठाशी गुरुवारी खुले बाबा सांगायचे. काही विद्यार्थी बाबा गीता हातामध्ये घेतात आणि प्रदक्षिणा करतात. अरे वाहनाला धडकशील एखाद्या, आणि काही साधना करावी ना मनातल्या मनात. वेळ नाही का आपल्याकडे एवढा सुद्धा, ज्या प्रसंगाला तेच करावं. अनवाणी पायानं चालणं म्हणजे कोणती वाहन आहे, आस्थेची या वाहना न लेची. आस्था म्हणजे काय, आशा. सत्कर्म केला आहे त्याने, पण कर्मापासून आपल्याला अमुक एक फळ मिळावं आणि त्या फळप्राप्तीची आस्था आशा ही पायामध्ये असणारी पादुका आहे. आणि ती त्याने परिधान नाही केली म्हणजे काय, सत्कर्म तो करतो आहे, पण सत्कर्मातून माझी जगात प्रसिद्धी व्हावी, लोकांनी मला निष्काम कर्मयोगी म्हणावं, माझे सत्कार करावे अशी त्याला अजिबात अपेक्षा नाही. किंवा सत्कर्माचं मला पुण्य आणि पुण्याचं सुख नावाचं फळ मिळावं अशी पण अपेक्षा नाही. म्हणून शेकडो जन्म केले त्याने, शेकडो जन्माची साधना आहे. जन्मशतांचा वाहतवना तेवी त्याप्रमाणे आस्थेची या न लेचे वाहना. जिथं तो फळ कामना मनात व्हावी अशी अपेक्षा इच्छासुद्धा निर्माण होऊ देत नाही, ते तर फळ हेतूचा उगाना कवन चाळी. आक्षेपार्थाने आहे. कवन चाळी म्हणजे कोण चालवू शकतो. फळ हेतू म्हणजे फलप्राप्तीचा, उगाना म्हणजे हिशोब. ज्या व्यक्तीला फलप्राप्तीची मनात कामनाच नाही तर त्याला फलप्राप्तीचा हिशोब त्याच्याकडे असेल का, नाही. ज्याच्या मनातच नाही आलं तर तो प्राप्त कसं काय करेल. अगोदर मनुष्याच्या मनात यावं लागतं की मला हे फळ मिळावं. मनामध्ये आलं आवड येते वृत्ती किरटी, आधी मनोनी चिवठी मग ते वाचादे ठिकारासी. ज्याच्या मनामध्ये अपेक्षेचं बीजच नाही तर त्या पुरुषाला त्या अपेक्षेच्या बीजापासून निर्माण होणाऱ्या वृक्ष आणि त्या वृक्षाचं फलप्राप्तीची कशी काय अपेक्षा असेल. सांडोणी दुधाची टकळी, गोवारे गाव धेनु वेटाळी किंवा किंबहुना कर्मफळी तैसेकेचे. गावाकडे अजूनही पाहायला भेटतं बरं हे. आपल्याकडे गाय असते पण चारायला वेळ नसतो. मग अशा बऱ्याच जणाला वेळ नसला की त्या सगळ्यांच्या गायी गावाकडे एकत्र केल्या जातात, गाय गावार म्हणतात गावाकडे. आणि मग ते आणि तो फार चांगला आहे बरं. तो आपल्याला वाटतं की तो अडाणी आहे. नाही अडाणी. त्याला जेवढा पगार मिळतो तेवढा तर इंजिनियरला सुद्धा नाही सध्याला. आम्ही पाहिलं आमच्या गावाकडे ते असे 2-3 जण आहेत. ते गावातल्या सगळ्या गायी 10 वाजता घेऊन यायची, सोडायच्या आपण. आपली गाय तर आपण तिथे नेऊन सोडायची
तो निवांत मग भाकरी घेऊन येणार, पाणी घेऊन येणार आणि सगळ्या गाईला तो चारणार. पुन्हा सायंकाळी 5 वाजता माघारी आणणार. ज्याच्या त्याच्या गाई पुन्हा घ्यायला आपल्याला जावं लागतं. नाहीतर आपली गाई दुसऱ्याच रानात गेली तो गोपालक त्याला जबाबदार राहत नाही. पण मग आता तो गाईला चारत नाही का? चारतो, पण तो दुधाची अपेक्षा अजिबात नाही करत. सांडोनी दुधाची टकळी, टकळी म्हणजे आशा. गोवारी गाव धेनू वेटाळी, सगळ्या गावातले गाई एकत्र करतो. हे झालं उदाहरण. किंबहुना कर्मफळी तैसे कीजे, सर्व कर्माच्या बाबतीमध्ये किंवा कर्मफलाच्या बाबतीमध्ये असं निष्काम कर्म करावं. कर्म तर करावं, पण आशाही निर्माण होऊ देऊ नाही. ज्याच्या मनात आशाच नाही तिथं आपल्या कर्माला काय काय फळं मिळतात याचा हिशोब कोणी करावा? म्हणते तर फळ हेतूचा उगाना कवन चाळी. कोण चालू शकतो, कोण मोजू शकतो? व्यवहारामध्ये आपण मोजतो बघा. समजा आपल्या खोलीमध्ये किती पैसे आहे आपण मोजून ठेवतो. असं काही काहीच्या जीवनामध्ये हे सुव्यवस्थित नियोजन असतं बघा. 10-10च्या नोटा एका बाजूला, 20-20च्या एका बाजूला, त्याचं ते पुन्हा कडक एका बाजूला, मळालेल्या एका बाजूला, असे नाणे बाजूला. ते वारीची तयारी असते ना, असं नियोजन असतं. मग त्याला का उगाना चाळी. उगाना म्हणजे हिशोब. तसा हिशोब चाळी म्हणजे चालवितो. पण हा जीवनामध्ये फळ हेतूचा उगाना कवन चाळी. अशा आपल्या फल हेतूचा हिशोब कोण चालवणार आहे? म्हणजे तो फलाच्याकडे आणि फलाच्या आशेकडे माझे बात लक्ष देत नाही, कर्म करतो आणि शेकडो जन्मातली साधन आहे. ऐसा शरीर संयोगाची आराती, माझे धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाचे पाहाती, पहाट झाली. आणि ही पहाट जीवनामध्ये आली तर साधकाचा प्रवास सफल झाला. असा ही लौकिकातली पहाट तर दररोजच येते आहे, ते दररोज येते आहे. पण असा जीवनामध्ये एखादा उष्यकाल यावा की परत एकदा तो जीवनात सूर्योदय झाला की मग त्याला असतं नाही. पुढती अस्तवे नाहीसे, जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंडित. हा ओव्या थोड्याच आहे, या 2-4च ओव्या, पण कदाचित या ओव्याचा अनुभव येण्यासाठी कधी कधी आपलं एक जीवनही पूर्ण जाऊ शकतं. आणि का जाणार नाही? ओवी चाले जन्मशतांचा वाहतवन, शेकडो जन्म जातात, शेकडो. कधी कधी तर असं होतं मागच्या जन्मापेक्षा या जन्मात प्रगती जास्त झाली पाहिजे. पण जसं व्यापारामध्ये कधी कधी लाभ होतो, कधी कधी एवढा तोटा होतो की जे भांडवल गुंतवलेलं आहे ते सुद्धा सापडत नाही. कधी कधी होतं बघा असं. तसं एखाद्या जन्मात असंही होतं की मागच्या जन्मापेक्षा या जन्मात प्रगती होते. नाहीतर चुकाच एवढ्या घडतात की मागचा बरा होता पण आताचा आणखीन आतमध्ये गेलेला जन्म आहे. म्हणजे कधी कधी नुकसान एवढं होतं म्हणून तो बरेच जण खूप सांभाळावं लागतं की नाही. ते एका साधूला विचारलं ना, एका मुलीने विचारलं, 5 वर्ष वयाची होती आणि घराच्या समोरच साधू, महात्मा तुम्ही खरे साधू आहात का? त्याने, बाई तुला मी उत्तर उद्या देईल, 6 महिन्याने देईल, वर्षाने देईल. असं करता करता त्या मुलीचं लग्न झालं आणि साधूच्या जीवनातला अंतिम काळ जवळ आला. साधूच्या लक्षात आला आपण आता थोड्या वेळाची संगती आहोत. त्या मुलीला निरोप पाठवला आणि अंतिम काळामध्ये मुलगी आली आणि तिला सांगितलं, खरं सांगू मी आता सांगतो विश्वासाने मी खरा साधू आहे. पण मग ते एवढं उत्तर तुम्ही अगोदर का नाही सांगितलं? अरे सांगता येत नाही म्हणे. जीवनामध्ये कधी प्रसंग येईल, कधी काय पाय घसरेल नाही, पण मी माझी साधना जतन केली. आता विश्वासाने सांगू शकतो. गुरुदेव डॉक्टर बाबासाहेब महाराजांचं एक वाक्य सांगत असं अंतिम काळातलं की स्वामी महाराजांनी सांगितलं, मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. आता बाकीचे लोक म्हणे स्वामीजी बोलू नका, तुम्हाला डॉक्टरांनी मनाई केली आहे. स्वामीजी म्हणले, अरे आमचा अनुभव आहे. आता माझा एक पाय इथं आहे आणि एक पाय स्वर्गात आहे म्हणे. काय अनुभव असेल? म्हणजे अनुभव असतात, सांभाळावे लागतात. जन्मशतांचा वाहतवना, तेवी आस्तीच यानलेचे वाहना, ते तर फळ हेतूचा उगाना कवन चाळी ऐसा. असा या साधकाचा प्रवास आहे. आणि तो प्रवास करता करता रात्र कोणती जीवनामध्ये? शरीर संयोग होणं, शरीर मिळणं. आपल्याला शरीर मिळालं की नाही, मग ही आपल्या जीवनातली रात्र आहे. आणि गुरुकृपा होणं हा आपल्या जीवनातला सूर्योदय आहे. गुरूंची कृपा सूर्योदय. ऐसा शरीर संयोगाच्या राती माझी, शरीराच्या संबंधाच्या रात्रीमध्ये, हा माझी शब्द पुढं घ्यायचा. शरीर संयोगाची या राती माझी, रात्री म्हणजे रात्रीमध्ये,
धावता सडिया आयती. आयती म्हणजे तयारी किंवा आयती म्हणजे सामुग्री. कसा धावत होता तो? सडिया. सडिया म्हणजे एकटा धावत होता, एकटा. खरं आहे, परमार्थ एकट्याचाच आहे. आपण जे सत्कर्म केलं ते आपल्याच वाटेल. व्यवहारातलं धन कमवलं की नाही, त्याला दोन आहे गोष्टी. भाऊ असेल तर वाटा मागतो आणि मुलगा असेल तर वारसदार होतो. परमार्थात तसं नाही. परमार्थी व्यक्तीसारखा कंजूस व्यक्ती दुसरा कोणता नाही. का बरं? जेवढं कमवलं तेवढं एकटाच घेऊन जातो. एकटा म्हणून तो एकटाच आहे. आला आहे एकटा, जाणार आहे एकटा. मधल्या काळामध्ये फार गोळा करतो. हो, माझ्या मागं एवढे लोक आहे, मागं आहे पण येईन कोण सोबत? कोणी येत नाही. हो, आणि ते मागच राहतात, ते पुढं येत नाही कोणी. म्हणून एकट्याने म्हणजे काय? ज्याने सर्व संग परित्याग केलेला आहे. सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले. असा शरीराच्या संबंधामध्ये राहणारा म्हणजे शरीर धारण केलेलं आहे साधकाने. पण शरीर धारण केल्यानंतर सुद्धा परमार्थाच्या प्रवासामध्ये त्वरा आहे त्याची. धावता शब्द आला. चालता का नाही आला बरं? चालण्यामध्ये गती कमी असते आणि धावण्यामध्ये प्रचंड गती आहे. कारण मागे अनेक जन्म घेतले ना, त्या जन्मामध्ये आपण घाई नाही केली. नाही जन्म सुटून गेला तर मग माग होता हाची जन्म पावशी. हा येतो न गडे रे सायासी, परत होणार नाही. म्हणून जेवढी घाई करायची तेवढी आताच कराय. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. म्हणून तो धावतो आहे. धावत आपण कसा धावतो? आता परत आपल्याला आसक्तीचा एकही विषय आपल्या डोळ्यासमोर आला नाही पाहिजे. म्हणून एकटाच धावतो आहे. त्याला घर आहे पण घर ध्यानात नाही. स्त्री, पुत्र, धन, संबंधी लोक सगळं आहे त्याच्याकडे, किंवा भरतांप्रमाणे राज्य आहे, पण ते एकटेच वनात गेले की नाही. शरीर संयोगाच्या राती माझे धावता सडिया आयती. असं तो एकटाच धावतो आहे. आणि ही सगळी तयारी झाली की ज्ञानोबा म्हणतात आता त्याचं जे काही भोग देणारं कर्म आहे ना, त्या कर्मक्षयाची तव कर्मक्षयाची पहाती पहाट झाली. कर्मक्षय होण्याची पहाती म्हणजे उजेडाची, पहाट म्हणजे उषक काळ झाला. आता त्याचं कर्म पूर्ण संपलं, असा एक अर्थ होतो. दुसरा एक अर्थ असा होतो की श्री गुरूंच्या प्राप्तीकरता जे लागतं ना कर्म, किंवा जे प्रतिबंध करणारं कर्म होतं, त्या कर्माचा क्षय झाला. कारण प्रारब्ध अजून भोगून संपायचं आहे पुढे. पण श्री गुरूच्या भेटीकरता जे कर्म प्रतिबंध करत होतं, सुखदुःखात्मक पापपुण्यात्मक, त्या कर्मक्षयाची पहाती, कर्मक्षय होणं ही उजाडणारी पहाट आहे. आणि ती पहाट त्याच्या जीवनामध्ये आली. ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा. मग श्री गुरु आपैसा भेटेची का. आणि एकदा पहाट झाली त्याला अरुणोदय म्हणतात, गावाकडे त्याला तांबडं फुटणं म्हणतात. आणि एकदा कर्मक्षयाची पहाट झाली की मग गुरुकृपा हा उष्यकाल तो जीवनामध्ये आला की मग त्याला अज्ञान अंधकार राहत नाही. तो कसा? तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय.